Standard 9th, Chapter 9, Environmental Management, Part 4. Today's topic, 7 Principles of Solid Waste Management and Disaster Management. Seven Principles of Solid Waste Management. What do you mean by it? Are you confused? Yes. Don't get confused. We'll discuss it. 7 Principles of Solid Waste Management. First is reuse. After use material should be reused for some other purpose and that should be proper. म्हणजे एकदा वापरलेली वस्तू आपण पुन्हा दुसऱ्या एखाद्या पर्पजसाठी वापरू शकतो का, त्याला आपण रियूज असं म्हणूया. सेकंड टॉपिक, रिफ्यूज. रिफ्यूज म्हणजे एखादी गोष्ट वापरण्यासाठी टाळाटाळ करणे. रिफ्युजल टू यूज आर्टिकल मेड फ्रॉम नॉन डिग्रेडेबल आर्टिकल्स लाईक प्लास्टिक अँड थर्मोकॉल. हे असे मटेरियल आहेत की जे निसर्गामध्ये डिग्रेड होत नाहीत. कुठलेही मायक्रो ऑर्गॅनिझम त्यांना सडवू किंवा कुजवू शकत नाहीत. सो वी मस्ट रिफ्यूज युजिंग इट अँड रिसायकल. थर्ड टॉपिक, प्रोडक्शन ऑफ युजफुल आर्टिकल्स बाय रिसायकलिंग सॉलिड वेस्ट. फॉर एक्झाम्पल, पेपर अँड ग्लास कॅन बी रिसायकल्ड. आपण मागच्या लेक्चरमध्ये हे पाहिलेलं होतं की तुमच्याकडे जे काही न्यूजपेपर आहेत त्यांना आपण रियूज करून हँडमेड पेपर बनवू शकतो का. त्या हँडमेड पेपरपासून तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी बनवू शकता. तसंच ग्लासचं सुद्धा आपण रियूज करू शकतो. रिथिंक. रिथिंक अवर हॅबिट्स, ॲक्टिव्हिटीज अँड देअर कन्सिक्वेन्सेस इन कनेक्शन विथ द यूज ऑफ व्हेरियस आर्टिकल्स ऑफ डेली यूज. यामध्ये आपण कुठलीही वस्तू वापरताना त्याच्याबद्दल वारंवार विचार केला पाहिजे की ही वस्तू मी जे वापरत आहे ही पर्यावरणाला दूषित करते का, काही हानी पोचवते का. आणि हा विचार करूनच आपण पुन्हा विचार करून रिथिंक करून आपण वस्तू वापरायची असतात. रिड्यूस. रेस्ट्रिक्शन द यूज ऑफ रिसोर्सेस टू अवॉइड देअर वेस्टेज. ओल्ड मटेरियल शुड बी रियूज अँड one thing should be shared by many. Use and throw type of object should be avoided. You all use pen which is of 2 rupees or 3 rupees pen, which you use it and after ink is over you throw it away. Actually this is again a plastic pen. So you can always use other pens which are having refills in it, so that you can use the refill again and again and reuse that particular pen. This is only about pen, but we have various. Our India is a country which is having lots of culture in it, and if these cultures are there, we have lots of function in our India, and each and every house have one or the other function. You all know that we have n number of functions such as Holi Puja, or we have Ganesh Chaturthi, or we have Navratri festival. After that we have Diwali. After that we have Christmas. So there is so much celebration, and in this celebration we use many articles which we can use again and again. जसं दिवाळीमध्ये आपण दरवर्षी नवीन कंदील आणतो, आकाश कंदील. तर तो न आणता एकच घरी बनवायचा आहे जो तुम्ही बेस्ट आउट ऑफ वेस्ट असा बनवलेला आहे आणि तोच तुम्ही दरवर्षी वापरायचा आहे. जर तुम्ही असं केलं तर तुम्ही खूप मोठा बदल घडवून आणू शकता. तुम्हाला असं वाटेल की मी एकटा काय करू शकतो. इट डझंट हॅपन लाईक दॅट. चॅरिटी ऑलवेज बिगिन्स ॲट होम. सो युअर वन स्मॉल स्टेप कॅन चेंज अ ह्यूज एन्व्हायरमेंटल इफेक्ट. रिसर्च. Reducing research related to reuse of materials that are temporarily out of use.
आपण आपल्या घराचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि आपल्या घरामध्ये अशा कुठल्या वस्तू आहेत की ज्या आपण वापरत नाही किंवा ज्या आपण टेम्पररी सध्या तरी आपल्याला त्या गरज नाही आहेत, अशा गोष्टी आपण पुढे भविष्यात वापरायला टाळू शकतो. याच्यामुळे इट इज युअर रिसर्च, तुम्ही अभ्यास करायचा आहे हा, की अशा कोणत्या कोणत्या वस्तू आहेत ज्या मी आडगळीला ठेवून देऊ शकतो आणि नंतर मला लागेल तेव्हा मी पुन्हा वापरू शकतो. असे मटेरियल you are supposed to keep aside and reuse it again and again. For this you all require a lots of study. Regulation and public awareness. Following the law and rule related to waste management and motivate others to do the same. मला एक सांगा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या आजूबाजूला प्लॅस्टिकवर बंदी आहे आणि घरी आपल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आता जवळजवळ सापडतच नाहीत, बरोबर. आपण सगळ्यांनी स्वतःला एक सवय लावून घेतली. आपण रचना विद्यालयाचे जे विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत, आपण सगळ्यांनी काय ठरवलं की आपण प्लास्टिक वापरायचं नाही, बरोबर. आणि ते आपण वापरायचं बंद केल्यामुळे आपण कापडी पिशव्या वगैरे वापरायला लागलो. यामुळे काय होईल, आपण खूप बदल नाही घडवू शकत, पण आपला एक छोटीशी स्टेप आहे, आवर सिंगल स्टेप कॅन रिअली मेक अ डिफरन्स. ओके, अँड यू आर ऑल्सो एबल टू मोटिवेट अदर्स इफ यू आर डुईंग इट and tell others that even I am using paper bag or cloth bag, I am not using plastic bag, so you all please don't use it. It is harmful for our environment. And always keep it in mind, kids, you all have long life, and if the pollution is increasing day by day, if use of plastic is not restricted, in future you all are going to have lots of problem about plastic. Period required for degradation of waste management. आता आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये ज्या ज्या गोष्टी वापरतो त्या गोष्टींना डिग्रेड होण्यासाठी, कुजण्यासाठी, सडण्यासाठी किती कालावधी लागतो तो आपण पाहूया आणि याच्यावरूनच आपण ठरवू की आपण ह्या वस्तू वापरायच्या का नाही. फर्स्ट इज बनाना पील. दिस चार्ट इज इन युअर टेक्स्टबुक. बनाना पील म्हणजे केळाची जी सालं असतात ती तुम्ही केळं खाल्ल्यानंतर ती सालं जे फेकतात ते सालं जर तुम्ही जमिनीमध्ये डंप केली तर इट विल रिक्वायर नियर अबाउट 3 to 4 weeks टू डिग्रेड. सेकंड इज क्लॉथ बॅग. जर तुम्ही कापडी पिशवी वापरत असाल तर इट विल रिक्वायर नियर अबाउट 1 month टू डिग्रेड. इफ यू आर युझिंग रग इन युअर विंटर सीझन, we all know that rugs are very warm, and if you throw these rug in dustbin and they dump it into the soil, it will require near about 5 months for degradation of rugs. Woolen socks. We all know that we all use woolen socks so that we can avoid our legs from getting cracks. So these woolen socks, if you throw it in dustbin, NMC will dump it into the soil and it will take near about 1 year to degrade. Okay, then wood, आपण जे काही लाकूड वापरतो ते would require near about 10 to 15 years to degrade. Next is leather. We all know that we all use boys use leather belt, girls use leather purse, leather shoes, leather jacket, and all these leather articles will take near about 40 to 50 years for degradation if they are dumped into the soil. Tin can. You all know tin can, in which you all drink various cold drinks. And in this tin can, if you dump into the soil, it will require 50 to 100 years. 50 ते 100 वर्ष लागणार आहेत त्या टिन कॅनला डिग्रेड व्हायला. सो यू ऑल कॅन थिंक वेदर वी शुड यूज इट ऑर नॉट यूज इट. ॲल्युमिनियम कॅन. ॲल्युमिनियमचे ज्या काही कॅन्स असतात त्याला डिग्रेड व्हायला नियर अबाउट 200 to 250 years लागतात. सो
and there are certain plastic bags, whatever carry bag we are using. We all know that nowadays NMC has restricted us for not to use plastic bag. It will require near about 10 lakh years for degradation of that plastic. Now you all think that whether you should use it or you should avoid using it. Okay. Last into this table is thermocol or styrofoam cup. आपल्याला आपण यूज अँड थ्रोचे जे कप वापरतो ते पण थर्मोकॉलचे बनलेले असतात. तर हे आपण वापरायचे का नाही ते बघा, बिकॉज इट रिक्वायर नियर अबाउट इन्फिनाइट ड्युरेशन. इवन सायंटिस्ट डोंट नो हाऊ मच इयर्स इट विल टेक. प्लॅस्टिकचं आपल्याला सांगितलेलं आहे की 10 lakh years लागतात. सो थर्मोकॉल मे रिक्वायर मोर दॅन 10 lakh years. So we all know that thermocol is not used in our Rachna Vidyalaya. Strictly prohibited. Plastic carry bags and thermocol is not used in our Rachna Vidyalaya. I hope so. You all have listened whatever points I have already told you right now. And now it's your time to rethink and think over it, so that in future, whether you want clean earth or you want a earth which is not happy, which is having all plastic, all thermocol, all waste material on it here and there, and no cleanliness at all. So if you want clean environment, clean earth, you should avoid using whatever is harmful for our environment. Disaster management. First, kids, tell me, what do you mean by disaster? Disaster म्हणजे अचानक आपल्यावर येणारं नैसर्गिक संकट. What all come under it? It is thermal ball, that is lightning, flood, fire, and man-made disaster like accident, bomb, explosion, then chemical accident in industry, stampeded in मास गॅदरिंग. यामध्ये जिथे खूप गर्दी होते आणि अशा ठिकाणी चेंगराचेंगरी होते आणि त्याच्यामध्ये जीवितहानी होते. हे असे वेगवेगळे डिझास्टर आपण पाहिलेले आहेत आणि हे लार्ज स्केलमध्ये होतात. सो नाव जर असं काही झालं तर आपण फर्स्ट एड काय करायला पाहिजे? टेल मी, व्हॉट डू यू मीन बाय फर्स्ट एड? फर्स्ट एड इज द फर्स्ट मेडिकल हेल्प बिफोर अरायवल ऑफ डॉक्टर. आता फर्स्ट एडमध्ये काही डिझास्टर विक्टिम्स असतात. So if you see disaster victim, you should prevent them by death by giving them first aid. Okay? And first aid जर तुम्हाला माहिती असेल की फर्स्ट एड त्या सिच्युएशनला काय देण्यात यावी, तर you can really save life. You can be a life saver, right? So let us see what they have given us in our textbook. Here are बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ फर्स्ट एड. फर्स्ट एड जर द्यायचं असेल तुम्हाला तर व्हॉट यू शुड गिव्ह? इट इज एअरवे, ब्रीथिंग अँड सर्क्युलेशन. इन एअरवे, इफ विक्टिम हॅज एनी डिफिकल्टी इन ब्रीथिंग, द हेड शुड बी हेल्ड इन बॅकवर्ड स्लोपिंग पोझिशन or the chin should be raised so that the respiratory passage remain open. त्याला श्वास घ्यायला सोपं झालं पाहिजे. So you are supposed to hold him as shown in the picture in your textbook 9.6. Breathing. If breathing has stopped, the victim should be given artificial ventilation by mouth-to-mouth resuscitation. Circulation. If the victim is unconscious, then after giving mouth-to-mouth respiration twice, the heart should be pressed down hard by pressing the chest with both the palms. तुम्हाला दोन्ही हाताचे जे काही पाम्स आहेत याच्या सहाय्याने त्याचा हार्टला तुम्हाला पंप करायचं आहे, खालच्या दिशेने दाबायचं आहे, सो दॅट हिज हार्ट मे स्टार्ट. जर ते बंद पडलं असेल हार्ट तर. ओके, हिअर आर द इमेजेस, जस्ट लुक केअरफुली. यामध्ये जर बेशुद्ध पडलेला व्यक्ती असेल तर त्याला त्याची डोकं खालच्या दिशेने आपल्याला हे करायचं आहे, सो दॅट हिज चिन विल बी अपसाइड अँड
त्याचं रेस्पिरेटरी ट्रॅक इझिली वर्क करेल. फॉर इंजुरी लाईक sprain, twisting and contusion, the rice remedy is given. Rice remedy means rice, R for rest, I for ice pack is applied, C for compression is given there, and E is elevation. In this यामध्ये तो जो काही पेशंट आहे ज्याचा पाय मुरगळला आहे किंवा आणखीन त्याला गोळा वगैरे आलेला आहे पायाला, तर अशा पेशंटला आपण रेस्ट करायला सांगतो सो दॅट ही विल वेट इन रिलॅक्सेशन पोझिशन. आणि तिथे बर्फ अप्लाय करतो आणि थोडंसं तिथे प्रेस करतो आपण आणि नंतर तो भाग जो आहे त्याला थोडंसं हार्टपासून वरच्या लेवलला ठेवतो सो दॅट तिथे जी काही सूज आलेली आहे ती कमी व्हायला मदत होते. ऑर पेशंट्स ज्यांना नॅचरल डिझास्टर जे फेस करतायत अशा व्यक्तींना आपल्याला सेफ जागी हलवायचं असतं, पोचवायचं असतं. मग ते कसं पोचवायचं बघा बरं. तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनीच काही डेमो आणलेले आहेत आपल्यासाठी, तर आपण हे डेमो पाहूया. दिस मेथड इज कॉल्ड ॲज पुलिंग मेथड. जर जी व्यक्ती इंजर्ड आहे त्या व्यक्तीचं वजन जास्त असेल तर तुम्ही त्याला फक्त हाताने ओढू शकता. अशा आपण पुलिंग म्हणतो. कॅरिंग अप बाय 4 हँड चेअर हे म्हणतात. आणि ह्यामध्ये तुम्ही दोघं जर त्यांना सेव्ह करणार असाल तर एक व्यक्तीला तुम्ही व्यवस्थित इझिली उचलून सेफ जागी नेऊन ठेवू शकता. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज कॅरिंग ऑन 4 हँड चेअर. अनदर प्रोसेस इज द सेम प्रोसेस कॅरिंग ऑन 4 हँड चेअर. हे प्रोसेस फक्त मुलंच करू शकत नाहीत, तो मुलीसुद्धा करू शकतात. ओनली वन थिंग इज दॅट यू शुड रिलाय ऑन द पर्सन हू आर लिफ्टिंग. व्यवस्थित बसून तुम्ही पुढे सोडा नाही तर टेबलवर लागेल. दिस इज द डेमो गिवन बाय लास्ट इयर गर्ल्स अँड दिस प्रोसेस पुलिंग प्रोसेस बाय बॉयज. बॉयज आर पुलिंग देम. अवर किड्स आर एन्जॉईंग. जस्ट लुक ॲट देअर हॅपीनेस. नेक्स्ट प्रोसेस इज कॅरिंग पिगी बॅक. आपल्याला पाठीवर उचलून घ्यायचं असतं विक्टिमला. We finish with this chapter. Now you all are going to solve the exercise which is given on the last page of this lesson.